हाय गाइस, वेलकम बैक टू लोक विथ सखी आणि शॉपिंग की गलियों में या सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत दादर ईस्टला. पूर्ण ऍड्रेस मी थोड्या वेळात सांगते, अजून थोडी लोक जॉईन होऊ दे. आय होप यू ऑल आर डुईंग वेल. कुठेही माझा ऑडिओ जर तुम्हाला येत नसेल किंवा नेटवर्क इश्यू असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. कोणाचे कमेंट्स मिस होतील कधीतरी तर ते सुद्धा प्लीज सांगा. हाय, हाऊ आर यू? हॅलो, आय एम ग्रेट. हाऊ आर यू डुईंग? सो भरपूर लोक जॉईन होत आहेत. सो आपण अजून एक 5 मिनिटं थांबूया सो दॅट अजून लोकांना जॉईन होऊ दे. सो ना, नेहमीच मला एक प्रश्न पडलेला असतो की तुम्ही सगळे इतके मेसेजेस करता, इतके कमेंट्स करता, पण ते तुम्ही नक्की मुंबईतून करताय की पुण्यातून करताय हे मला माहित नसतं. ओके, सो प्लीज मला सांगा की तुम्ही कुठे बसून आता सध्या हा लाईव्ह बघताय किंवा वन पीस असेल तर दाखवा. मी पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे, मी अजून स्टार्ट नाही केलंय. आजचा विषय काय? आजचा विषय शॉपिंग की गलियों में हा सेगमेंट आहे, जिथे आपण वेगवेगळे रोज आणि वेगवेगळे शॉपिंग एरियाज आपण एक्सप्लोअर करतो. ओ, कोणीतरी सांगे कल्याण दादर. दादर मध्ये मी सुद्धा राहते. वाव, मुरुड, पुणे. सातारा, अमेझिंग. सो आपण लाईव्हला सुरुवात करायची का? तुम्हीच मला सांगा. ग्रेट. मला असं वाटतं भरपूर लोक जॉईन झाली आहेत. आपण या लाईव्हला सुरुवात केली पाहिजे. सो बेसिकली मी पुन्हा एकदा सांगते, मी आज आले हिंदमाताला, दादर ईस्टला. ओके, तुम्ही इथे बघू शकता की तिथे एक्झॅक्टली आहे ना माझ्या समोरच रेल्वे स्टेशन आहे दादर ईस्टचं. तिथून तुम्हाला अगदी सरळ चालत यायचंय. शहापूर म्हणून हे एक रेस्टॉरंट आहे तिथे समोर. सो तुम्ही बघू शकता इथे शहापूर म्हणून एक रेस्टॉरंट आहे आणि शहापूर रेस्टॉरंटच्या एक्झॅक्टली समोर आणि साई सागर या रेस्टॉरंटच्या एक्झॅक्टली बाजूला आहे मी. सो येस, आपण आता लाईव्हला सुरुवात करतोय. सो पहिल्या प्रथमच ना आपण इथून सुरुवात करतोय, एक्झॅक्टली म्हणजे फ्रॉम द स्टार्ट आपण म्हणू शकतो. सो ना, इथे मला खूप छान बँगल्स दिसत आहेत आणि कढे सुद्धा आहेत. क्या रेंज आहे इसका? 100. ओके, 100ला 2 आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. तेव्हा क्वालिटी खूप छान वाटते. ये कितने का? सगळेच 100ला आहेत आणि खूप उत्तम क्वालिटी आहे. खूप सुंदर आहेत हे. आणि आपल्याला असा 2चा सेट हा 100ला मिळणार आहे. त्याबरोबरच ना इथे भरपूर कलर सुद्धा आहेत. म्हणजे जसं आपण बघू शकतो ग्रीन कलर आहे. त्यानंतर ना इथे प्रॉपर जे आपण नऊवारीवर वगैरे घालतो ना, अशा छान बांगड्या आहेत. ह्यांच्याकडे सेट सुद्धा आहेत. इसका क्या कॉस्ट आहे? 100. अरे वा, हे पण 100ला आहेत. म्हणजे पूर्ण सेट आपण इथे 100ला विकत घेऊ शकतो. इव्हन जर तुम्हाला ऑक्सिडाईज हवा असेल तर तुम्ही ऑक्सिडाईज सुद्धा इथे विकत घेऊ शकता, फक्त 100 रुपयाला. छान मोठे मोठे कडे सुद्धा आहेत. इसका भी रेंज 100 ही आहे. 250 आहे. ओके, त्याची रेंज 250 होती. सो ना, इथे कानातले सुद्धा ह्यांनी लावलेत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर कानातले आहेत. मराठमोळी स्टाईल सुद्धा भरपूर आहे ह्यांच्याकडे. सध्या ना गुढीपाडवा येतोय लवकरच, तर तुमचे गुढीपाडवाचे काय प्लॅन्स आहेत आणि तुम्ही गुढीपाडवाला काय करता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इनफॅक्ट जरी तुम्ही गुढीपाडव्याच्या तयारीसाठी इथे शॉपिंग करायला आलात ना तर खूप उत्तमच आहे, कारण का इतकं छान कलेक्शन आहे ह्यांच्याकडे. सो वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही कलेक्शन आहे. कुठेही जर लाईव्ह स्टॉप झाला किंवा काही प्रॉब्लेम आला, नेटवर्क इश्यू झाला किंवा मे बी माझा आवाज जर अडकत असेल आणि तुम्ही मला कोणत्याही गोष्टीची जर प्राइस विचारली असेल
तर प्लीज मला कमेंट करून पुन्हा एकदा विचारा सो दॅट मी तुम्हाला रिप्लाय करू शकेन त्या गोष्टीवर. येस, त्यांच्याकडे चोकर्स सुद्धा आहेत. क्या रेंज आहे इसका? 100 रुपीज. असे छान मराठमोळे दागिने आहेत त्यांच्याकडे. मी मग अशी पिटुकाचे दागिने पण बघितलेले. लक्ष्मी हार आहे आणि हा हार खूप सुंदर आहे ऍक्च्युली, कारण तुम्ही बघू शकता याच्यावर लक्ष्मी पूर्णपैकी अशी सुंदर आहे, एकदम सुंदर आहे. छान लक्ष्मीचं पेंडंट आहे आपल्याला ह्याच्यावर बघायला मिळतंय. मंगळसूत्र आहे, त्यानंतर असे छान मोत्याचे चोकर सुद्धा आहे. फक्त एखादा चोकर आपण साडीवर जर घातला ना तर हा सुद्धा खूप सुंदर वाटतो. खूप सुंदर मराठमोळे. एक मिनिट, असे छान मंगळसूत्र पण आहेत. सो येस, हा मोत्यांचा हार पुन्हा एकदा मोठावाला. ओ, कोणीतरी कमेंट केलाय, तुम्ही घातलेला कुर्ता कुठून घेतला? मला असं वाटतं मी हा मिशोवरून घेतलेला. भरपूर टाइम झाला, मला असं 6 महिन्याच्या वर झाले असतील मी तेव्हा हा मिशोवरून घेतलेला आणि खरंच क्वालिटी खूप छान निघाली याची. इथे आपल्याला मॅक्झिमम कुर्ते बघायला मिळतात. मगाशी कोणीतरी कमेंट केलेलं की कुर्ते दाखवा म्हणून. कौन है यहाँ पे? क्या रेंज है इसका? 250 रुपए, 250 ला. ये वाला दिखा दो. क्या साइज से लेके क्या साइज तक अवेलेबल है? हाँ, ओके. खूप सुंदर. डबल एक्सेल पर्यंत आपल्याला हे विकत घेऊ शकतो. इथे थोडे शिमरी पण आहेत. ऑफिस वेयर, कैजुअल वेयर साठी खूप उत्तम है. ये कुछ अलग स्टाइल है क्या, या ये डबल एक्सेल दिख रहा है? ये 300 का है, नायरा कट. ओके, वाव. सो इतकी साईज ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत. नाईट गाऊन्स दिखाओ कहा. ओके वेट, नाईट गाऊन्स होते यांच्याकडे पुढे, आपण एक्सप्लोअर करूया ते. थँक्यू. सो इथे रस्त्यावर ना असे कॅज्युअल टॉप्स लावलेले असतात, त्यानंतर पॅन्ट्स लावलेले आहेत. आपण थोडं फिरून जाऊया, आपल्याला कॅज्युअल गाऊन्स मिळतील. सो येस, इमिजिएटली कोणीतरी मगाशी गाऊन्स बद्दल विचारलं होतं. सो आता आपण इथे गाऊन्स बघतोय. काय रेंज आहे इसका? 250 ला गाऊन्स आहेत. हे दाखवू शकता हा वाला गाऊन? ओके, छान फ्लेअर पॅटर्न्स मध्ये गाऊन आहेत आणि ज्या ज्या प्रकारचे यांच्याकडे गाऊन्स आहेत ना ते सगळेच ह्यानी इथे लावलेले आहेत. आप ये दिखा सकते हो, ये सारे 250 के है. सगळेच गाऊन्स आपल्याला इथे फक्त 250 रुपीजला विकत घेता येणार आहेत. हे बघा, खूप छान. अजून पण ते काही पॅटर्न्स दाखवतात. ओके, हा थोडा टाय डाय पॅटर्न आहे जो आता रिसेंटली खूप ट्रेंड करतोय. व्हेरी नाईस. ते अजून एक पॅटर्न दाखवत आहेत विच इज इन टाय डाय ओनली अगेन. दिस लोकेशन इज इन दादर ईस्ट, हिंदमाता. ऑल राईट, दॅट्स इट. काही ते बिचारे खूप मेहनत घेतात आपल्याला अजून दाखवायला. ओके, हा अजून थोडा वेगळा आहे, हा स्ट्रेट फिट आहे थोडा. नाईस. हा पण 250 ला आहे. 250. वाव, ग्रेट. सो ना इथे रस्त्यावर आपल्याला असे ड्रेस मटेरियल्स पण बघायला मिळतील. हे स्टिच्ड आहेत की फुली स्टिच्ड आहेत? ओके, क्या रेंज है इसका? दुकान है बाजू में, क्या रेंज है इसका? 600. आप एक वो वाला दिखा सकते हो, पिंक वाला? ते असं म्हणतात की दुकान पाठीच आहे जिथे आपल्याला अजून व्हरायटी बघायला मिळेल, भरपूर व्हरायटी मिळेल ते म्हणतात. खूप सुंदर पॅटर्न आहे, फ्लारी प्रिंट आहे आणि क्वालिटी खूप छान वाटते कारण काय पूर्ण पॅकेजिंग मध्ये यु नो. येस, थँक्यू. कहाँ पे है दुकान? अंदर आहे. ओके ओके, ह्यांचं दुकान आतमध्ये आहे असं सांगताय. प्लस इथे खाली चपला लावलेल्या आहेत. लहान मुलांसाठी सुद्धा इथे चपला आहेत. सध्या अशी क्रोम लहान मुलांच्या चपला खूप ट्रेंड करताय. आणि जसं आपण पुढे जातोय ना आपल्याला अजून व्हरायटीमध्ये ना ज्वेलरी बघायला मिळते आणि इकडची ज्वेलरी खरंच खूप युनिक आहे. जसं तुम्ही बघू शकता की आपण युजली ना
हे बघ, एक मिनिट हा, खूप कमेंट्स येतात, मी आधी एकदा कमेंट्स वाचून घेते. घागरा दाखवा ना. घागरा मला नाही वाटत इथे आपल्याला या लेन मध्ये मिळेल, तरी आपण ट्राय करूया. खूप छान बोलता तुम्ही मॅम. थँक्यू सो मच. नाईस. हाऊ टू रीच फ्रॉम दादर. सो तुम्हाला दादर ईस्ट या स्टेशनवर उतरायचंय आणि स्टेशन पासून अगदी मॅक्स टू मॅक्स 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हे आहे. तुम्हाला अगदी फक्त सरळ सरळ चालत यायचंय. तुम्ही कोणालाही विचारू शकता की हिंदमाता किंवा दादासाहेब फाळके रोड हा कुठे आहे, आणि बस तुम्ही खूप इझी टू रीच आहे दादर ईस्ट या स्टेशन पासून. सो येस, आपण इथे होतो आणि सुंदर ऑक्सिडाइज चोकर सुद्धा आहे त्यांच्याकडे. कोण आहे यहाँ पे? पैसे लागतात तुम्हाला. सो येस, हे बघा, छान मंगळसूत्र आहेत आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी भरपूर आहे. लहान मुलांचे नाईट ड्रेस आणि फ्रॉक्स दिसत आहेत मला. सो लहान मुलांचं कलेक्शन खूप छान आहे यांच्याकडे. हे असे छान छोटे फ्रॉक्स सुद्धा आहेत. एक मिनिट, क्या रेंज है इसका? हाँ भाई, हे बघ, 150 का जोड़ी आएगा. 150 ची जोडी. वा, जयपुरी कॉटन करने के लिए. जयपुरी कॉटन आहे, गरमीसाठी खूप उत्तम आहे असं ते सांगतायत. आणि इथे सुद्धा भरपूर प्रिंट्स लावलेले आहेत. वेगवेगळे मटेरियल आहे आणि खूप कम्फर्टेबल मटेरियल आहे ऑनेस्टली. इथे सुद्धा पूर्ण जयपुरी कॉटन मध्ये येणार आहे. आणि हे लहान मुलांसाठी ना नाईट ड्रेसेस आहेत. सो आता आपण जसं पुढे जातोय ना, इथे थोडं मेन्सवेअर कलेक्शन आहे. आपण आणखीन पुढे जाऊया. हो, ट्रॅक पॅन्ट्स आहेत इथे. ऍक्च्युली इथे राईटलाच आहेत. बघू शकता तुम्ही, इथे ट्रॅक पॅन्ट्स आहेत आणि ते आय थिंक अजून दुकान लावतायत. हे बघा, हे असे कॅज्युअल कम्फर्टेबल पलाझो पॅन्ट्स आहेत. कितीला आहेत हे? हे बघा, खूप सुंदर आहेत पॅन्ट्स. हो जाएगा. कोणीतरी मेसेज केलाय, अरे वा, घराजवळ आहेस माझ्या, येऊ का तुला भेटायला? डेफिनेटली, प्लीज, मला खूप आवडेल तुम्हाला भेटायला. सो इथे ना रस्त्यावर आपल्याला ब्लाऊज सुद्धा विकत घेऊ शकतो आपण. आणि हे बघा, छान छान ब्लाउजेस आपल्याला इथे फक्त कितीला मिळतील? 355. 350 की 355? 350. ओके. आणि छान असे वेडिंग ट्रेंडी ब्लाउज आहेत. कोणतरी पुन्हा एकदा मेसेज करताय की मी माझा कुर्ता कुठून घेतला. सो मी परत एकदा सांगते, मी हा मिशोवरून घेतलेला. भरपूर टाइम झाला या गोष्टीला. सो येस, मी मिशोवरून घेतलेला तो कुर्ता. सो हे आहेत ना असे छान ह्याच्यात कलर पॅटर्न सुद्धा आहेत. आणि सध्या ना हा आलिया भट सारखा ब्लाऊज खूप ट्रेंड करतोय. ह्याच्या आतमध्ये पॅडिंग सुद्धा आहे. काय रेंज आहे याचा? हा, 350. सारे 350 आहे. 350 आणि 250. वाव. पण मला हा सगळ्यात जास्त आवडला, कारण का तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. म्हणजे ही त्याची फ्रंट साइड आहे आणि ही बॅक साइड आहे. आणि खूप छान, खूप सुंदर क्वालिटी आहे ह्याची. त्याबरोबरच ना यांच्याकडे ऑर्गेन्झाचे ब्लाऊज सुद्धा आहेत. हे आहेत ना प्लेन साडीजवर घालायला खूप सुंदर वाटतात. आणि हा पूर्ण बॅकलेस आहे असं म्हणायला हरकत नाही. इनफॅक्ट ह्याच्यात अजून एक कलर सुद्धा आहे विच इज ग्रीन. आणि देन अगेन व्हाईट, ब्लॅक, भरपूर आहेत कलर्स. ब्राऊन आहे. ओके. सो जर तुम्हाला प्लेन ब्लाउज हवा असेल ना, तर प्लेन ब्लाउज सुद्धा आहे ह्यांच्याकडे. असा सुंदर प्लेन ब्लाउज सुद्धा आहे. आणि ह्याची इसका क्या रेंज आहे? 300. ओके. तुम्हाला जर थोडं सिक्वेन्स मध्ये हवा असेल तर तुम्ही सिक्वेन्स मध्ये सुद्धा विकत घेऊ शकता. एक मिनिट, ही फ्रंट साइड आहे ह्याची आणि ही बॅक साइड आहे. असेच भरपूर ह्यांच्याकडे अजून ब्लाउजेस आहेत. आणि इथे पण तुम्ही बघू शकता ब्रायडल साठी किती सुंदर आणि व्हायब्रंट कलर्स आहेत. ते पिंक मध्ये एक शेड आहे, त्यानंतर एक ग्रीन मध्ये आहे आणि डार्क ग्रीन मध्ये सुद्धा आहे. कुठे आहे मार्केट आज? कुठे आहे शॉपिंग की गलियों में? सो आज आपण आलोय दादर ईस्टला हिंदमाताला आणि तिथेच आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. सो पुन्हा एकदा ना आपल्याला इथे खूप सुंदर ज्वेलरी बघता येते.
पण मला बेस्ट पार्ट म्हणजे ना ह्याचे हे डायमंड स्टडेड बैंगल्स वाटले. काय रेंज आहे याची? 100 रुपया. सिर्फ 100 रुपये में यू कैन बाय 2 ऑफ दीज. व्हेरी नाईस. खूप सुंदर आहेत आणि खूप वेगवेगळी व्हरायटी आहे यांच्याकडे. प्लस ना मेकअप सुद्धा इथे मिळतो आणि मेकअप सुद्धा तुम्हाला जर काही विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. भरपूर प्रकारची लिपस्टिक्स आहेत त्यांच्याकडे. आणि काय रेंज आहे लिपस्टिक्सची? 100 रुपये. फक्त 100 रुपयाला आपण हे लिपस्टिक्स इथे विकत घेऊ शकतो. ब्युटी ब्लेंडर्स आहेत, त्यानंतर इथे छान आय शॅडो पॅलेट्स आहेत, क्रीम्स आहेत. आय वोंट रेकमेंड क्रीम्स, पण तुम्हाला जर आय शॅडोचे रंग वगैरे हवे असतील, ब्रशेस विकत घ्यायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. खूप कमेंट्स येत आहेत. आय एम सो सॉरी जर मी कोणाचा कमेंट मिस केला असेल तर. अगेन इथे भरपूर कुर्ते आहेत. क्या रेंज है इसका? 200. ओके, ये एक दिखा दो ना. ये नहीं, ये दिखा दो, ये अच्छा है थोड़ा. हाफ स्लीव्स मध्ये आहेत हे. क्या क्या साइज है ये? उठा के दिखा दो ना ये. और आपके पास मतलब क्या साइज रेंज है? एक्सेल 200 का है, डबल एक्सेल 50. ट्रिपल एक्सेल पर्यंत आपल्याला इथे साइजेस विकत घेता येणार आहेत. हा पण एक सुंदर आहे. ये कितने का है? 250चा आहे हा. ओके. आणि एक्सेल साईज आहे ही असं लिहिलंय ह्याच्यावर, पण मला असं वाटतं ही मीडियम टू लार्जला सुद्धा होऊ शकते. खूप सुंदर आहे हा. आणि इनफॅक्ट ना मटेरियल खूप छान आहे ह्याचा. मटेरियल तुम्ही बघू शकता, अजिबात ट्रान्सपरंट होत नाहीये. अजून पण भरपूर शेड्स आणि भरपूर व्हरायटी यांच्याकडे. ज्या मुलींना ना कॉलर नेक वाले आवडतात ना, त्या मुलींसाठी कॉलर नेक मध्ये सुद्धा आहेत ऑप्शन्स. हे बघा. आणि त्याबरोबरच ना इथे भरपूर तुम्ही बघू शकता. इथेच नाही तर इथे सुद्धा भरपूर आहेत. ओके, हे सेट्स आहेत का? हे 450 रुपयाला आपल्याला इथे विकत घेता येते. ये वाला दिखा दो ना कोई, ये वाला दिखा दो. हा पूर्ण सेट आपल्याला इथे विकत घेता येईल फक्त 450 रुपयाला. सो कुर्ता आहे, त्यानंतर त्याचं बॉटम सुद्धा इथे सेम कलरचं दिलेलं आहे. और एक दिखा दो ना, ये थोड़ा प्रिंट में दिखा दो. ह्याची पॅन्ट सुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप कलर कोऑर्डिनेटेड आहे. सो ऍज यू कॅन सी. ओके, कोणीतरी कमेंट केलंय मला घाटकोपर मार्केट बघायचं आहे, एकदा साडी मार्केट दाखवा ना. डेफिनेटली मी एक्सप्लोअर करीन. मला असं वाटतं मंडे ट्युजडेला आपण तो लाईव्ह घाटकोपर मार्केटला करू या वेळेला. सो येस, अगेन इथे मुलांचे शर्ट सुद्धा आहेत. बरे, या मार्केटमध्ये ना तुम्हाला देवणघेवणच्या साड्या किंवा बस्त्याच्या साड्या या खूप स्वस्त दरात मिळतील. खूप स्वस्त म्हणजे अगदी 150 ते 200 रेंज पासून. आणि मी त्याच्यावर एकदा मी व्हिडिओज पण बनवलेले आहेत. सो या पूर्ण हिंदमाता मार्केटमध्ये ना तुम्हाला स्पेशली बस्त्याच्या साड्या खूप कमी रेंजमध्ये मिळतील. नऊवारी साडी शिवून मिळेल. सो अशा भरपूर गोष्टी आहेत, भरपूर ट्रेडिशनल गोष्टी आहेत त्याच्यात. अगेन इथे आपण बॅग्स बघू शकतो. क्या रेंज आहे इसका? 200 रुपयाला आपण ही बॅग इथे विकत घेऊ शकतो. खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे. व्हेरी नाईस कलेक्शन. आय नो राईट. खूप सुंदर कलेक्शन आहे आणि खूप कमी प्राइस रेंज मध्ये. सो मी मगाशी ना एक प्रश्न विचारलेला सगळ्यांना, कारण का मी नेहमी विचार करते की आमचे जे प्रेक्षक आहेत ते नेमके कोणत्या लोकेशन वरून आमचे व्हिडिओज बघत असतात. सो तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हे व्हिडिओज बघताय हे प्लीज मला कमेंट करून सांगा. मला वाचायला खूप आवडतं. म्हणजे मला एक खूप छान वाटतं की तुम्ही कदाचित पुण्याहून बघताय किंवा साताऱ्यावरून बघताय, तर प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय. सो अगेन असे छान मोठमोठे बॅग्स आपल्याला इथे फक्त 200 रुपयाला विकत घेता येणार आहे. भरपूर व्हरायटी आहे, जसं की तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला असे क्यूट ऑफिस वेअर बॅग्स, मिनी बॅग्स हवे असतील ना तर ते सुद्धा आहेत. क्या रेंज आहे इसका? 200. ओके, वाव. आणि हे सुद्धा खूप छान आहे. फुल पार्टी वेअर आणि अगदी शिमरी असं कलेक्शन आहे यांच्याकडे. हे सुद्धा 200 ला आहे. वाव, हे सुद्धा 200 रुपीजला आहे, विच इज मॅसिव्ह.
कारण का आपल्याला युजली हे 300-400 रुपयाला बघायला मिळतात आणि ह्याच्या आतमध्ये स्पेस भरपूर आहे. त्याबरोबरच ना ह्याला एक स्लिंग सुद्धा दिलेली आहे. ओके, कॅज्युअल छोटे पर्स बॅग जर तुम्हाला हवे असतील ते सुद्धा ह्यांच्याकडे आहेत. मला असं वाटतं सगळेच बॅग्स ह्यांच्याकडे 300 रुपयालाच आहेत. जर तुम्ही वरती बघितलं ना तर वरती ह्यांच्याकडे ना सुंदर ऑफिस वेअर बॅग्स सुद्धा लावलेले आहेत आणि ते मोस्टली अजून दुकान लावतायत, ते प्रिपरेशन्स करतायत. सो जर तुम्ही ना हे मार्केट एक्सप्लोअर करायला याल ना तर ट्राय कमिंग बाय आय थिंक आता 3 वाजले आहेत ना, 3:30-4च्या दरम्यान तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे शॉपिंग करू शकता. ओके, खूप सुंदर डायमंड स्टडीड इयरिंग्स आहेत. मी तुमचे सगळे कमेंट्स वाचते. कधी येऊन शॉपिंग करते. ओ, भरपूर लोकांनी कमेंट केलेत. सॉरी जर कोणाचे कमेंट्स मिस झाले असतील तर. पुणे, नाशिक, मुंबई, कल्याण, कोणीतरी असं कमेंट केलंय की कधी येऊन शॉपिंग करते असं होतंय जेव्हा लाईव्ह व्हिडिओज बघत असते. ओ हाऊ स्वीट. कुठे आहे? सॅम फ्रॉम बदलापूर. ओके, नवी मुंबई, ऐरोली, भाईंदर. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. सो या स्टॉलवर ना खूप युनिक इयरिंग्स आहेत. ओके, सो जर तुम्हाला दिसत असतील तर खूप वेगळ्या प्रकारचे आणि युनिक इयरिंग्स आहेत. काय रेंज आहे इसका? 1 मिनट है, ये 100 ये लगा दो ना प्लीज. येस, दिखा दो. एक इयरिंग्स दाखवत होते. सो हे 100 रुपीजला आहेत असं सांगतात आणि ते लावले की केवढे मोठे वाटेल हे सुद्धा तुम्हाला दिसत असेल. ये कितना है? 100 रुपीज. हे सुद्धा 100 रुपीजला आहे. मला असं वाटतं सध्या ना या टॅसल इयरिंगचा भरपूर फॅड आलाय, ट्रेंड आलाय, कारण का भरपूर लोक सध्या हे प्रिफर करतायत. ओ, ह्यांच्याकडे बालीज पण आहेत 150 रुपीजला फक्त आणि हे ट्रेडिशनल वेअरवर अतिशय सुंदर 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 दिसतात. हे 150 रुपीजला आपल्याला इथे विकत घेता येतील. हे 200 रुपये आहे. आय होप तुम्हाला हे दिसतंय प्रॉपरली. 1 मिनिट, ह्याचा फोकस होतोय आणि तुम्हाला प्रॉपरली डिटेलिंग दिसते याची. हे आपल्याला 200 रुपीजला इथे विकत घेता येणार आहेत. येस, दुसरा आप दिखा रहे थे. हे बघा, हे असे छान छोटे इयरिंग सुद्धा आहेत त्याच्याकडे. ये भी 200 आहे. वाव, हे सुद्धा 200 रुपीजला आहे आणि तुम्ही बघू शकता काहीतरी वेगळाच पॅटर्न आहे हा. दोन्ही साईडला झुमर दिलेले आहेत आणि ते सुद्धा 2-2. सो काही नवीन प्रेक्षक जॉईन झालेत मला असं वाटतं. सो हाय गाईज, हॅलो हॅलो हाय. मी पुन्हा एकदा सांगते ज्या लोकांसाठी, जी लोक आत्ता जस्ट जॉईन झाली आहेत, की मी आहे दादासाहेब फाळके रोडवर हिंदमाताला, दादर ईस्टला. ओके. ओ, मगाशी कोणाला तरी घागरे बघायचे होते आणि आता आपल्याला घागरे सुद्धा दिसत आहेत इथे. सुंदर घागरे इथे लावलेले आहेत. क्या रेंज है इसका? हाँ, 5,500. अब थोड़ा कम करते हो? ये दिखा दो ना अच्छे से. भरपूर कलर व्हरायटी सुद्धा आहे ह्यांच्याकडे. हे सेमी स्टिच्ड आहेत ना? हे सेमी स्टिच घागरे आहेत आणि हे आपल्याला फक्त इथे विकत घेता येणार आहे 5,500ला. आणि एक छान सुंदर क्यूट बेबी सुद्धा आहे इथे. ती पण शॉपिंग करायला आली. हाय, हॅलो. फिक्स रेट नाही आहे असं सांगतायत, थोडंफार कमी सुद्धा होईल. त्याबरोबरच ना इथे अजून काही एक्साइटिंग कलर्स आहेत. हे वाला ओपन करून दाखवा ना एकदा. सो जर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती करायचं असेल ना मी कुठे आहे, तर तुम्ही तिथे माही सारीज म्हणून बघू शकता. त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे मी. हे बघा, हा किती परफेक्ट आहे मेहंदी हल्दीसाठी घालायला म्हणून किंवा सायडर्स साठी सुद्धा खूप उत्तम कलेक्शन आहे. खूप सुंदर डिझाईन आहे याच्यावर. त्याबरोबरच ना त्याचा जो पॅटर्न आहे पूर्णपैकी तो खूप व्हायब्रंट आहे कलर सोबतच. त्यात तिथे पण काही ब्रायडल लेहंगे लावलेले आहेत. मला सगळेच त्यांना उघडायला सांगून त्रास नाही द्यायचा.
पण तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर ब्रायडल लेहंगे लावलेले आहेत. सो येस गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. आपल्याला इथेच लाईव्ह आज थांबायला लागणार आहे, कारण का तो जो सेक्शन आहे तो पूर्ण आपण ऑलरेडी एक्सप्लोअर केलेला आहे. आणि येस, आणि भरपूर तो लाईव्ह प्लीज जाऊन बघा. अजून एक मी हिंदमाताचा लाईव्ह केलेला आहे, सो नक्की तो सुद्धा जाऊन बघा. मला अजून काही कमेंट्स येत आहेत, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेच ते प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला उत्तर देईन, इवन इफ दॅट इज अबाउट द लोकेशन, किंवा मी आता सध्या कुठे आहे, किंवा इथे अजून काही छान गोष्टी मिळतात. कारण का आज भरपूर लोक बघतायत आणि मला खूप खूप छान वाटतंय. सो येस, कुठे कोणाचे काही कमेंट्स मिस झाले असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता, बिकॉज आता आपण हा लाईव्ह एंड करतोय. हॅलो, हाय हाय, सगळे हायच म्हणतात मला. सो येस गाईज, आय थिंक सो अबुधाबी लिहिलंय का तो कोणीतरी? वाव, अमेझिंग, नाईस लाईव्ह, थँक्यू सो मच. सो दॅट्स इट गाईज. तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही ऑफकोर्स मेसेज करू शकता मला आणि विचारू शकता. हे लोकेशन मी पुन्हा एकदा सांगते की मी आज आली होती हिंदमाताला, दादर ईस्टला. ओके, दादर ईस्ट या स्टेशन पासून खूप जवळ आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. म्हणजे अक्षरशः ना इथून ते स्टेशन दिसतं सुद्धा. ओके, सो तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता आणि शॉपिंग करू शकता. मला असं वाटतं आत्ता पुन्हा भरपूर लोक जॉईन होत आहेत, सो त्यांना सुद्धा मी. आणि तुम्हाला जर कधी लोकेशन नाही समजलं ओके लाईव्हचं, तर तुम्ही नेहमीच डिस्क्रिप्शन चेक करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये ना नेहमी आपल्या मेन्शन्ड असतं की मी कुठे आहे, मी कोणता लाईव्ह करते ते. सो येस गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. काही प्रश्न असतील तर प्लीज मला मेसेज करा आणि सांगा, मी नक्की तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर देईन. आणि मोर ओव्हर असंच आम्हाला प्रेम देत राहा. तुमचे कमेंट्स वाचून मला खूप बरं वाटतं. आणि लोकमत सखीला पाहत राहा.